प्रियजन हो, येशू ख्रिस्त तुम्हावर खूप प्रेम करतो. म्हणूनच तो दररोज तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही आनंदी आहात का की तुम्हाला सर्वत्र संघर्षांना सामोरे जावे लागत आहे? जगातील जीवन नेहमीच संघर्षमय असते. पण घाबरू नका, प्रभू तुमच्या सोबत आहे. तुम्हाला वाटते का, नाही माझ्याकडे असे काही प्रश्न आहेत जे मी सहन करू शकत नाही, एकामागून एक संघर्ष येत आहे? असं नाही. एक गोष्ट आहे जी तुम्हाला स्पष्टपणे माहीत असली पाहिजे. 1 योहान अध्याय 4 वचन 4 मध्ये असं म्हटलं आहे, जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. आपल्यात असलेला येशू मोठा आहे. येशू तुमच्या समस्या, संघर्ष आणि गरजांपेक्षा मोठा आहे. मग तुम्ही का घाबरावे? येशू जगात असलेल्या त्यापेक्षा मोठा आहे. तो जगात कोण आहे? सैतान. त्याला जगाचा अधिपती असंही नाव आहे. येशू स्वतः म्हणाले होते, या जगाचा अधिपती येत आहे. मी असं कसं म्हणतोय याचं तुम्हाला आश्चर्य वाटतं का? प्रभू येशू ख्रिस्त हेच या जगाचे सर्जक आहेत. संपूर्ण जग फक्त त्यांच्याद्वारे निर्माण झालं. मग सैतान कसा काय या जगाचा अधिपती झाला? देवाने हे सुंदर जग निर्माण केलं आणि ते माणसाच्या हाती दिलं. त्यांनी सांगितलं, हे जग तुझ्यासाठी निर्माण केलं आहे. सर्व गोष्टींवर राज्य कर आणि आनंदी राहा. त्यांनी हे माणसाच्या हाती दिलं. तेव्हा तिथे कोणताही आजार, समस्या, भीती किंवा मृत्यू नव्हता. देवाने माणसासाठी अतिशय चांगलं जीवन निर्माण केलं होतं. पण या सैतानाने काय केलं? तो एक पतित देवदूत होता आणि नंतर तो सैतान झाला. त्याने माणसाला पाप करायला लावलं, जेणेकरून माणसाच्या हातात असलेलं जग तो हिसकावून घेऊ शकेल. त्याने त्याला देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करायला प्रवृत्त केलं, फसवणं आणि जग स्वतःसाठी घेतलं. तो एक चोर आहे. त्याने हे जग माणसाच्या हातून चोरून घेतलं आहे आणि आता तिथे काम करतो. असं म्हणतो की मीच या जगावर राज्य करणार. काही लोक इतरांचं संपत्ती हिसकावतात. त्याचप्रमाणे सैतानाने हे जग माणसाच्या हातून हिसकावून घेतलं. पण देव स्वतः माणूस होऊन आला, क्रूसावर मरण पावला आणि सैतानावर विजय मिळवून हे जग पुन्हा माणसाला दिलं. त्याने हे जिंकून घेतलं आहे. सैतान आपल्यावर आता कधीच विजय मिळवू शकत नाही. आपल्या सोबत असलेला येशू त्याच्यापेक्षा महान आहे. तुमच्या सोबत असलेला येशू महान आहे. म्हणून ठामपणे म्हणा, सैताना, तू मला कधीही जिंकू शकत नाहीस. माझ्यात असलेला येशू तुझ्यापेक्षा महान आहे. तू कितीही त्रास आणि संघर्ष दिलास तरी सुद्धा तू मला कधीच जिंकू शकणार नाहीस. मी तुला हरवीन, कारण माझ्यासोबत असलेला येशू महान आहे. हे ठामपणे म्हणा, येशू, तू माझ्यासोबत आहेस आणि तू महान आहेस. सैतानाची कोणतीही शक्ती मला जिंकू शकणार नाही. आता हे म्हणा आणि तुम्ही आजही विजय पाहू शकता. तुमच्या विरुद्ध खणाया सर्व शक्ती निष्प्रभ होती. तुम्ही विजेता व्हाल. विश्वासाने म्हणा, माझ्यासोबत असलेला येशू महान आहे. माझ्यासोबत असलेला येशू सैतान, जादूटोणा, काळी जादू आणि सर्व संघर्षांपेक्षा महान आहे. म्हणून मी घाबरणार नाही. ठामपणे म्हणा, हे म्हणा आणि पहा, एक चमत्कार घडेल. पिता, तुम्ही सैतानावर विजय मिळवणारे आहात. तुम्ही सैतानाला तुमच्या पायाखाली चिरणारे आहात. तुम्ही माझ्यात आहात आणि तुम्ही त्याच्यापेक्षा महान आहात. तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणून मी काहीच भीती बाळगणार नाही. मी निराश होणार नाही. मला विजय देणाऱ्या येशूचे मी आभार मानतो. मी येशूच्या नावाने विजय घेतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.